सातारची जी आपली मुख्य गादी आहे, छत्रपती शिवरायांचा जो वारसा जे उदयन महाराज यांच्या भेटीसाठी आज त्र्यंबकेश्वरवरनं मी ललिता शिंदे, त्र्यंबकेश्वर देवस्थानची माजी विश्वस्त आणि माजी नगराध्यक्ष, आज मी खास महाराजांना भेटण्यासाठी सातारला आलेली आहे। माझी तमाम महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रतिष्ठान, शिवप्रेमी आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे फडणवीस सर यांना माझी अशी मागणी आहे की आपला हा जो कुंभ महाराष्ट्रामध्ये भरतो आहे, जो 4 मुख्य ठिकाणी भरतो, हरिद्वार, अलाहाबाद, प्रयागराज, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर, तर त्र्यंबकेश्वर ह्या कुंभमेळ्याला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आक्रांतांनी म्हणजे औरंगजेबाने इतर जे मुघल जे होते त्यांनी जे काही आक्रमणं केली आणि कुंभमेळ्यावरती बंदी आणली होती, त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी त्या कुंभमेळ्याला संरक्षण दिलेलं आहे असे त्याचे ऐतिहासिक पुरावे पण मी आज सादर केलेले आहे पत्रकार परिषदेमध्ये। तर मी अशी मागणी करते, विशेषतः करून भिडे गुरुजी जे सांगलीचे सर्वांचे जे एक आदराचं स्थान आहे त्यांना माझं विशेष सांगणं आहे की आपण छत्रपतींच्या पाद्यपूजन जे 31 ऑक्टोबरला ध्वजारोहणाचा कार्यक्रम त्र्यंबकेश्वरमध्ये होणार आहे, 31 ऑक्टोबर 2026ला, अगदी 2 महिन्यावरती आलेला आहे। त्या पंढरपूरच्या जी शासकीय पूजा होते त्याचप्रमाणे शिवरायांच्या पाद्यपूजनाचा कार्यक्रम फडणवीस साहेबांनी त्यांच्या प्रोटोकॉल यादीमध्ये घ्यायला पाहिजे आणि शिवरायांच्या स्मृतींना त्यांच्या ऋणामध्ये तमाम महाराष्ट्राची जनता आहे त्यांना उजाळा देण्यासाठी आणि नवीन पिढीला इतिहास समजण्यासाठी आपण सर्वांनी फडणवीस साहेबांना विनंती करून ही चळवळ एक मोठी व्यापक रूपात केली पाहिजे आणि कुंभमेळ्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या पाद्यपूजनाचा षोडोपचार पूजा करूनच मग ध्वजारोहणाला सुरुवात केली पाहिजे, असं मी आवाहन तमाम महाराष्ट्रातल्या शिवभक्तांना करत आहे। ललिता शिंदे, माझी विश्वस्त, सातारा। धन्यवाद।